नमस्कार, सुजाता फॅशन क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत साडीपासून ड्रेस। तर त्यासाठी ही ब्ल्यू कलरची साडी घेतलेली आहे। त्याला लागणारे जे अस्तर आहे ते बटर क्रेपचं अस्तर घेतले। अशी प्लेन साडी आहे, फक्त याला रेड कलरची लेस बॉर्डर आहे। तर सर्वप्रथम आपण लेस आणि फॉल काढून घेऊयात। त्यानंतर जे आपण माप टाकणार आहोत ते अस्तरवरती अगोदर घेराचं टाकून घ्यायचं। घेराची पूर्ण उंची 30 इंच घेतली आणि 2 मीटर जे अस्तर आहे ते बरोबर 4 फोल्ड करून कट करून घ्यायचं। आपण जो घेर जो आहे तो प्लेन प्लेटमध्ये देणार आहे, त्यासाठी मी हे सरळ कट करून घेतला। आता हे बरोबर मध्यातून कट करायचं, जेणेकरून मागच्या आणि पुढच्या भागाला समान प्लेट येतील। त्यानंतर आपल्याला जो बॉडीचा भाग आहे तो टाकायचा। तर बॉडी उंची 14 आहे। 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून आपल्याला बॉडीचा पाठीमागचा आणि पुढचा भाग टाकून घ्यायचा आहे। नेहमीप्रमाणे गळा रुंदी, शोल्डर, मुंडा आणि छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग ही सर्व मापे टाकून आपल्याला हे बॉडीचा भाग कट करून घ्यायचा आहे। तर आपण हे बॉडीचा पाठीमागचा भाग कट करत आहे। हे पूर्ण मार्किंग झाल्यानंतर आपण कट करून घेऊयात। त्यानंतर आपल्याला पुढचा जो आहे भाग तो प्रिन्सेस कटमध्ये कट करायचा आहे। त्यासाठी देखील आपण जशी पाठीमागच्या भागाला सगळी मापे टाकली होती त्याचप्रमाणे मापे टाकून घ्यायची। प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आणि कट करून घ्यायचा। तर आपला हा पुढच्या भागाची मार्किंग देखील रेडी झालेली आहे। हे दोन्ही भाग कट करून घेतल्यानंतर साडीचा कपडा घ्यायचा आणि त्यावरती आपल्याला हे जे आपण अस्तरचे जे पॅटर्न कट केलेले आहे ते ठेवून कट करून घ्यायचे। तर हा पुढचा आणि मागचा भाग रेडी झालेला आहे। साडीचा प्लेन कपडा घेऊन त्यावरती अगोदर बॅक काढून घ्यायचा आणि नंतर फ्रंट काढून घ्यायचा। हा बॅक आणि फ्रंट आपला दोन्ही कट झालेला आहे। हा जोडताना देखील आपल्याला प्रिन्सेस कट प्रमाणे जोडून घ्यायचा। त्यानंतर जो साडीची मी 5 इंचाची एक सरळ पट्टी काढून घेतली आणि ड्रेसला बेल्ट लावण्यासाठी, बंद लावण्यासाठी अशा पद्धतीने तिरकं कट करून घ्यायचं। त्यानंतर बरोबर मी साडीची 10 इंचाची एक सरळ पट्टी घेतली आणि ती बरोबर 5 इंचावरती ठेवून सरळ कट करून घेतली। ही आपल्याला बाही लावण्यासाठी, ज्यावेळेस बाही शिवतो त्यावेळेस आकार देऊन घ्यायचा। आणि आता राहिलेला कपडा मी 4 फोल्ड करून 10-10 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे। जेवढा साडीचा कपडा राहिलेला आहे तेवढ्या सगळ्या त्याच्या अशा पट्ट्या काढायच्या आहेत। 3 ते 4 या साडीच्या पट्ट्या तयार होतात। अगोदर अस्तर लावून साडीचा मागचा भाग आणि पुढचा भाग तयार करून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला हा घेर जोडून घ्यायचा आहे। तर ह्या पट्ट्या तयार झाल्यानंतर सर्व पट्ट्या जोडून मी याला पिको करून घेतला। पिको करून झाल्यानंतर सर्व साडीच्या ज्या पट्ट्या आहेत त्याच्या अशा छोट्या छोट्या प्लेट टाकून आपल्याला एक फ्रिल तयार करून घ्यायची। याची सर्व पट्ट्यांची फ्रिल तयार करून घेतली। बॅक जोडला, फ्रंट जोडला आणि फ्रिल जोडून झाली। तर आपला ड्रेसचा फायनल लुक जो आहे तो अशा पद्धतीचा आहे। तर कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला? आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।